खासदार संजय राऊतांनी सरसंघ चालकांना रामरक्षा आंदोलनाचं आमंत्रण दिलंय। संजय राऊत यांनी सरसंघ चालकांना मोहन भागवतांना पत्र लिहून हे आमंत्रण दिलेलं आहे। राम मंदिरातील कथित गैरव्यवहार प्रकरणी थेट संघालाच त्यांनी साथ घातलेली आहे। काल त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही अशा स्वरूपाचं पत्र लिहिलेलं होतं। आज संजय राऊत यांनी मोहन भागवतांना असंच पत्र लिहिलेलं आहे। नागपुरातील आंदोलनाला उपस्थित राहण्याची भागवतांना राऊतांनी विनंती केली आहे। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं हे रामरक्षा आंदोलन नागपूरमध्ये पार पडणार आहे। या आंदोलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच सरसंघचालक मोहन भागवत या दोघांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुख्यमंत्र्यांनंतर आता सरसंघचालकांनाही संजय राऊतांनी साथ घातली आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं, नागपूरमध्ये हे दुसऱ्या टप्प्यातलं ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन होतंय आणि या आंदोलनाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहावं अशी विनंती खासदार संजय राऊत यांच्याकडून केली जाते। ज्यामध्ये जसं तू म्हणालीस की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांनी काल पत्र दिलं आणि आपण आज बघतोय की मोहन भागवत सरसंघचालक यांना सुद्धा पत्र यामध्ये दिलेलं आहे। त्यांनी या पत्राचा जर मजकूर आपण बघितला त्यात त्यांनी असं म्हटलंय की अयोध्येतील राम मंदिर देणगीच्या अपार प्रकरणी RSSने सुद्धा शोक व्यक्त केला होता। त्यामुळे मुख्य आरोपीवर कारवाई अजूनही झालेली दिसत नाहीये। त्यामुळे हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देण्याची गरज आहे आणि त्यामुळेच या सगळ्या आंदोलनाला, जे ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन सुरू केलंय, त्या आंदोलनात आपण उपस्थित राहावं अशा प्रकारची मागणी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। त्याशिवाय ते म्हणतात जर काही व्यस्त वेळापत्रकामुळे जर ते आले नाहीत तर कुठल्या तरी प्रतिनिधीला तरी या नागपूरच्या आंदोलनामध्ये आपण येण्यास सांगावं। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री, त्यानंतर सरसंघचालक अशा विविध मान्यवरांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पत्र देऊन या रामरक्षा आंदोलनासाठी निमंत्रित केलं जात आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।